रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण जे काही डिस्कस केलं त्याचे क्विक रिव्हिजन आपण आता करणार आहोत. थोडक्यात समरी ऑफ द चॅप्टर मेजरली होता रिफ्रॅक्शन. लाईटचं रिफ्रॅक्शन म्हणजे काय, हे लाईटचं रिफ्रॅक्शन कशामुळे होतं आणि त्यामुळे आपण डेली लाईफमध्ये काय काय एक्झाम्पल्स बघतो किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एक रोल प्ले करतं ते आपण इथे डिस्कस केलेलं. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट समजण्यासाठी सगळ्यात आधी आपण बघितलेलं मीडियम. मीडियम म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो माध्यम. जसं एअर हे एक मीडियम आहे, वॉटर हे एक मीडियम आहे, ग्लास हे एक मीडियम आहे, किंवा ऑइल जर मी म्हटलं ऑइल हे एक मीडियम आहे, एखादा लिक्विड असेल, गॅस असेल, हे सगळे असतं मीडियम. तर मीडियममध्ये आपण दोन टर्म समजून घेतल्या. एक होतं डेन्सर मीडियम आणि एक आहे रेअरर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे काय, ज्याची डेन्सिटी जास्त आहे, आणि रेअरर म्हणजे काय, ज्याची डेन्सिटी कमी आहे. मोर डेन्सिटी अँड लेस डेन्सिटी. इथे ज्यावेळेस आपण डेन्सिटी बोलतोय, डेन्सिटीचा अर्थ इथे आपण रेफर करतो ऑप्टिकल डेन्सिटी. ऑप्टिकल म्हणजे काय, रिलेटेड टू लाईट. आपण ऑप्टिकल डेन्सिटीचा विचार करतो. डेन्सर मीडियम म्हणजे असं मीडियम की ज्याची डेन्सिटी जास्त असते. फॉर एक्झाम्पल, जर मी ग्लास कन्सिडर केला किंवा वॉटर कन्सिडर केलं आणि या ठिकाणी जर मी एअर कन्सिडर केला, तर ऑब्वियस आहे एअर हा रेअरर मीडियम आहे ॲज कम्पेअर टू ग्लास, और एअर इज रेअरर मीडियम कम्पेअर टू वॉटर. कारण एअरची डेन्सिटी कमी असणार आहे, ग्लास किंवा वॉटरची डेन्सिटी जास्त असणार. ज्यावेळेस आपण डेन्सिटी बोलतो त्यावेळेस आपण मॉलिक्युलचा रेफरन्स घेऊ शकतो की डेन्सर मीडियम आहे म्हणजेच काय, तिथे मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ असणार आहे, त्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त असं पण बोलू शकतो. रेअरर मीडियममध्ये मॉलिक्युल स्प्रेड आउट असतात किंवा विखुरलेले असतात. सो एक्झाम्पल आहे एअर, आणि दुसरं डेन्सर मीडियमचं एक्झाम्पल आहे ग्लास अँड वॉटर. ठीक आहे. तर आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, आपण असं म्हणतो की लाईट जनरली एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. ठीक आहे, लाईट एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. बट ज्यावेळेस चेंज ऑफ मीडियम होतो, म्हणजे लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करते, वेन एव्हर देअर इज चेंज ऑफ मीडियम दॅट टाइम रिफ्रॅक्शन ऑकर्स. म्हणजेच काय, सपोज एअरमध्ये लाईट आहे आणि त्यानंतर इथे मी मीडियम घेते वॉटर. ठीक आहे, आपण असं म्हणतो की लाईट जी आहे ती जनरली स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. सो सपोज एक लाईट जे आहे असं एअर ह्या मीडियममधून लाईट अशी स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. आता वॉटरमध्ये लाईट येते. आपल्या म्हणण्याप्रमाणे आयडियली लाईटनी हा पाथ फॉलो केला पाहिजे, डॉटेड, म्हणजे लाईट अशा स्ट्रेट लाईनमध्ये लाईटचा पाथ जो आहे तो असा स्ट्रेट पाहिजे. बट ज्यावेळेस मीडियम चेंज होतं त्यावेळेस काय होते, लाईट जी तशी स्ट्रेट लाईनमध्ये जात नाही. ठीक आहे, लाईटचा पाथ चेंज होतो, लाईट बेंड होते, आणि हे जे बेंडिंग असं यालाच आपण बोलतो रिफ्रॅक्शन. समजलं, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन इज नथिंग बट बेंडिंग ऑफ लाईट वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अदर मीडियम. असं आहे का की एअरमधून वॉटरमध्ये जाते त्यावेळेस बेंड होणार आहे, वॉटरमधून एअरमध्ये जाताना बेंड होणार नाही, असं नाही. जेव्हा केव्हा मीडियम चेंज होतं प्रत्येक केसमध्ये रिफ्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे, समजलं. तर आता बेंड होते म्हणजे काय, लाईट आयडियली अशी जायला पाहिजे होती बट आता लाईट बेंड होईल. तर हे बेंडिंग किंवा बेंड कशी होते हे डिपेंड करतं लाईट कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करते. फॉर एक्झाम्पल, आता एअर टू वॉटर लाईट ट्रॅव्हल करते. एअर कोणतं मीडियम आहे, रेअरर, आणि वॉटर आहे डेन्सर मीडियम. जेव्हा केव्हा लाईट रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये येते. ठीक आहे, हे आपल्याला अगदी पक्क लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस लाईट रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये येते त्यावेळेस लाईट कशी बेंड होणार आहे, लाईट बेंड होण्यासाठी आपल्याला काय ड्रॉ करायचं, एक नॉर्मल ड्रॉ करायचं. नॉर्मल म्हणजे काय, सपोज अशी लाईन असेल, याला जर नॉर्मल म्हटलं तर आपण अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. सो हा सरफेस आहे, याला नॉर्मल म्हणजे काय असणार आहे, परपेंडिक्युलर लाईन. तर हा इथे जो पॉईंट असतो ना, पॉईंट ऑफ इन्सिडन्स, इथे अशी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, याला आपण बोलतो नॉर्मल. ठीक आहे. सो ज्यावेळेस लाईट रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये येते त्यावेळेस लाईट नॉर्मलच्या दिशेला झुकते. ठीक आहे, नॉर्मलच्या दिशेला ती बेंड होते. अशी चालली होती, आता लाईट बेंड होणार आहे. बेंड कुठे होणार आहे, नॉर्मलच्या दिशेला बेंड होणार, त्यामुळे ही अशी न जाता ह्या साईडला शिफ्ट होणार, म्हणजे लाईट अशी ट्रॅव्हल करेल. ठीक आहे, हे केव्हा होतं, ज्यावेळेस रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये लाईट जाते. याच्या उलटं जर सपोज मी असं कन्सिडर केलं की वॉटर आणि खाली आहे एअर, म्हणजे आता काय होतं, लाईट वॉटर टू एअर येते, लाईट रे अशी दाखवली मी, वॉटर टू एअर येते, म्हणजे कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियममध्ये येते, डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये लाईट येते. या केसमध्ये सुद्धा आयडियली लाईटनी असं जायला पाहिजे होतं स्ट्रेट लाईनमध्ये, बट लाईट तशी जाणार नाही. लाईट काय होणार, बेंड होणार आहे. बेंड कशी होणार, नॉर्मल ड्रॉ करायची. इथे आपण म्हणतोय की ज्यावेळेस रेअरर टू डेन्सर आहे त्यावेळेस ती नॉर्मलच्या दिशेला येते. या केसमध्ये काय होणार, याच्या ऑपोजिट, म्हणजेच काय, ती नॉर्मलपासून दूर जाईल, म्हणजे पाथ जो आहे तो असा असणार आहे. ठीक आहे. सो लाईटचं बेंडिंग कशावर डिपेंड असतं की कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियममध्ये लाईट येते. यामध्ये अजून एक केस होती, सपोज हा सरफेस आहे, ही एक नॉर्मल आहे, आणि लाईट रे जी आहे, इन्सिडंट रे जो आहे तो असा येतो, म्हणजे नॉर्मलच्या दिशेने येते, नॉर्मलला लागूनच येतोय. ठीक आहे, ज्यावेळेस लाईट रे अशी येते नॉर्मलच्या दिशेने त्यावेळेस काय होणार आहे, त्याची स्ट्रेट पुढे जाणार आहे. नॉर्मल इन्सिडन्स असेल त्यावेळेस
अशी स्ट्रेट लाईनमध्ये ते जाणार आहे. ही आहे थर्ड केस. तर अशा पद्धतीने लाईटचं बेंडिंग होत असतं जेव्हा लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये येते. तर यामध्ये हा सरफेस आहे, ही नॉर्मल आहे. ही जी रे आहे येणारी याला आपण बोलतो इन्सिडंट रे. याला आपण काय बोलतो? इन्सिडंट रे. आणि इथे आली, हा सरफेस आहे, हा पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे. इथे काय होते? लाईट रिफ्रॅक्ट होते. रिफ्रॅक्ट झाल्यानंतर ही जी लाईट रे असते याला आपण बोलतो रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे, याला आपण काय बोलतो? रिफ्रॅक्टेड रे. मग अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय? जे काही अँगल्स असतात हे आपण नेहमी नॉर्मलच्या रेफरन्सने घेतो, नॉर्मलच्या आधाराने घेतो. सो इथे नॉर्मल आहे, ही इन्सिडेंट रे आहे. तर अँगल ऑफ इन्सिडन्स असणार आहे हा जो आपण दाखवतो लेटर आयने, स्मॉल आयने. अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असणार आहे? नॉर्मल आणि हा रिफ्रॅक्टेड रे. सो हा असणार आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, नेहमी लक्षात घ्या. बऱ्याचदा असा गोंधळ होतो की आपण असं दाखवतो ही इन्सिडेंट रे आहे आणि हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. हे चुकीचं आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स नेहमी नॉर्मल सोबत घेतो आपण, त्यामुळे हा आय नसणार आहे, आय असणार आहे हा. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे. सो समजलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अदर मीडियम ॲट दी सरफेस ऑफ सेपरेशन. हा सेपरेशनचा सरफेस आहे ना, एअर इथे, वॉटर इथे. सो ॲट दी सरफेस ऑफ सेपरेशन इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. थोडक्यात लक्षात ठेवायचं रिफ्रॅक्शन म्हणजे काय? बेंड होते, लाईट रे सरळ न जाता बेंड होते. ठीक आहे, आता त्यानंतर हे बघितल्यानंतर आपण रिफ्रॅक्शन बघितलं एका ग्लास स्लॅबची केस कन्सिडर करून. आपण क्लास 9 मध्ये रिफ्लेक्शन ही टर्म बघितलेली. एक आहे रिफ्लेक्शन आणि आता आपण बघतोय रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन ह्या दोन्ही डिफरंट टर्म्स आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय? सरफेस आहे, ठीक आहे, अशी लाईट रे येते इन्सिडेंट. आता ज्यावेळेस रिफ्लेक्शन होते त्यावेळेस काय होणार आहे? अशी रे येणार, सरफेसवर येणार, इथे आदळणार आणि त्यानंतर ती अशी बाउन्स बॅक होणार. दिस इज रिफ्लेक्शन. याला आपण काय बोलतो? रिफ्लेक्शन. ओके, आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय? अशी रे येणार आणि त्यानंतर हा जो सरफेस आहे इथे ती सरफेस ह्या सरफेसच्या पलीकडे जाताना ती अशी बेंड होणार, अशी होईल किंवा अशी, किंवा हा असा तिचा आयडियल पाथ होता. डिपेंडिंग ऑन मीडियम, कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियम मध्ये येते त्याच्या अकॉर्डिंग लाईट अशी जाईल किंवा अशी जाईल. सो हे जे बेंडिंग असं याला आपण बोलतो रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. सो ग्लास स्लॅबमध्ये आपण बघितलेलं ग्लास स्लॅब आहे म्हणजे याच्यामध्ये मटेरियल कोणतं असणार आहे? हा पूर्ण ग्लासचा बनलेला आहे. सो दिस इज ग्लास. ओके, इथे आहे एअर, इथे आहे एअर. आपण असं कन्सिडर करतो इथून एक रे येणार आहे, ती ग्लास स्लॅबमधून पासून परत बाहेर पडणार आहे. म्हणजे एअर टू ग्लास टू एअर असं ट्रान्झिशन होणार आहे. ठीक आहे, एअर आहे, एअर म्हणजे आपल्याला माहिती एअर इज अ रेअरर मीडियम आणि ग्लास म्हणजे काय असणार आहे? डेन्सर मीडियम. आता ज्यावेळेस एक लाईट रे येते अशी, याला आपण काय बोलतो? इन्सिडंट रे. दिस इज कॉल्ड एज इन्सिडंट रे. इन्सिडंट रे येते, एअर टू ग्लास जाते, मीडियम चेंज होते म्हणजे इथे बेंडिंग होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन होणार आहे म्हणजे आपल्याला इथे लगेच एक नॉर्मल ड्रॉ करायची सरफेसला. हा सरफेस आहे, याला नॉर्मल म्हणजे असे परपेंडिक्युलर लाईन मी ड्रॉ करते. नॉर्मल ड्रॉ केली, हा असणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. आता काय होणार आहे? रेअरर टू डेन्सर जाते, रेअरर टू डेन्सर जाते. त्या केसमध्ये काय होते? लाईट रे जी आहे ती नॉर्मलच्या दिशेला बेंड होते. ओके, सो हा असा आयडियल पाथ होता. आयडियली तिने असं जायला पाहिजे होतं, बट लाईट रे आता या साईडला बेंड होणार. सो लाईट रे अशी जाणार. ठीक आहे, इन्सिडंट रे अँड दिस इज रिफ्रॅक्टेड रे. हा जो अँगल आहे या अँगलला आपण बोलणार आर. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, त्यानंतर आता इथपर्यंत तर आली, ग्लासमधून अशी ट्रॅव्हल झाली. आता अगेन इथे काय होणार आहे? ती ग्लास टू एअर जाणार आहे. अगेन चेंज ऑफ मीडियम होणार आहे. चेंज ऑफ मीडियम होते म्हणजे काय? इथे अगेन रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन होणार म्हणून मग मी लगेच एक नॉर्मल ड्रॉ करणार. डेन्सर टू रेअरर मीडियम लाईट ट्रॅव्हल करते. डेन्सर टू रेअरर म्हणजे आता काय होणार आहे? नॉर्मलपासून ती दूर जाणार आहे. आयडियल पाथ असा होता, आता ती नॉर्मलपासून दूर जाते म्हणजे ती अशी ट्रॅव्हल करणार. ठीक आहे, ग्लास स्लॅबसाठी नेहमी लक्षात ठेवा अशी रे येते. ठीक आहे, त्यानंतर अशी बेंड होते आणि परत अशी जाते. ओके, सो ही जी रे आहे याला आपण बोलतो इमर्जंट रे. बाहेर इमर्ज होते, बाहेर पडते म्हणून या रेला आपण बोलतो इमर्जंट रे. आणि अँगल ऑफ इमर्जन्स सुद्धा एक टर्म आहे. अँगल ऑफ इमर्जन्स म्हणजे इमर्जंट रे, याला बोलतात इमर्जंट रे. आणि हा जो इमर्जंट रे यांनी नॉर्मल सोबत फॉर्म केलेला जो अँगल असणार आहे याला आपण बोलतो अँगल ऑफ इमर्जन्स. सगळे अँगल आपण नॉर्मलच्या रेफरन्सने घेतो. सो इमर्जंट रेने नॉर्मल सोबत फॉर्म केला जो अँगल आहे त्याला आपण बोलतो अँगल ऑफ इमर्जन्स.
जो आपण स्मॉल ईने दाखवतो, आणि हा जो इथे अँगल फॉर्म होतो ना रिफ्रॅक्टेड रे ह्या सरफेस जो, याला आपण जनरली दाखवतो I1 या लेटरने. ठीक आहे. आता यामध्ये हे जे दोन अँगल आहे I1 आणि R, हे दोन अँगल इक्वल असतात. इक्वल का असतात? कारण बघा ग्लास स्लॅब आहे, हा सरफेस आणि हा सरफेस एकमेकांना पॅरलल असणार आहे, दोन सरफेस असे पॅरलल आहे. त्यानंतर जर मी नॉर्मल बघितलं, दोन पॅरलल लाईन आहे, इथे मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते, इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते, म्हणजेच काय दोन पॅरलल लाईन त्याला दोन परपेंडिक्युलर, म्हणजे ह्या दोन लाईन सुद्धा एकमेकांना पॅरलल असणार आहे. आपण मॅथ्समध्ये ही प्रॉपर्टी बघितलेली. पॅरलल लाईन त्याला जर मी दोन परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर ह्या दोन लाईन सुद्धा एकमेकांना पॅरलल असणार आहे. आपण मॅथ्समध्ये अँगल्सचे पेयर्स बघितलेल्या, दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल, ही आहे ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे फॉर्म झालेले हे जे अँगल्स असतात झेडच्या शेपमध्ये असणारे हे अँगल, त्याला आपण बोलतो ऑल्टरनेट अँगल. हे ऑल्टरनेट अँगल नेहमी इक्वल असतात. ह्या दोन पॅरलल लाईन, ही ट्रान्सव्हर्सल, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे दोन अँगल इक्वल असणार आहे. सो ऑल्टरनेट अँगलच्या कॉन्सेप्टच्या आधारावरती आपण लिहू शकतो I1 इज इक्वल टू R. ओके. आणि त्यानंतर अजून यामध्ये आपण काय डिस्कस केलेलं, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इमर्शन. अजून एक गोष्ट आपण बघितली बघा, ही इन्सिडेंट रे आहे. इन्सिडेंट रेचा आयडियल पाथ कसा होता बघा, इन्सिडेंट रे आयडियली अशी जायला पाहिजे होती. ठीक आहे. आता होत काय, रे अशी आली, इथे पास झाली, इथून बाहेर पडली, तर इन्सिडेंट रे ॲक्च्युली इथून बाहेर पडते. सो इन्सिडेंट रे म्हणजे इमर्जंट जी रे आहे ती अशी पास होते. आता ह्या दोन रेज जर मी कंपेअर केला, दोन रेज कंपेअर केला म्हणजे इन्सिडेंट रे ती जर मी पुढे एक्सटेंड केली, फॉरवर्ड एक्सटेंड केली, की आयडियली तिने कसं जायला पाहिजे होते, तो पाथ आणि हा पाथ, किंवा हे दोन रेज जर मी कंपेअर केले, तुमच्या लक्षात येईल हे जे दोन रेज आहे हे दोन रेज एकमेकांना पॅरलल दिसत आहे. पॅरलल दिसत आहे म्हणजेच काय बघा कसं होत आहे, असा ग्लास स्लॅब होता. ओके. सपोज आयडियल केस जर मी कन्सिडर केली की आपण म्हणतो की लाईट स्ट्रेट लाईन, लाईट जी आहे ती स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. सो जर ह्या इन्सिडेंट रेचा हा होता तर लाईटने असं जायला पाहिजे होतं स्ट्रेट. ओके. दिस इज आयडियल कंडिशन. बट आता होत काय, लाईट अशी येते, त्यानंतर अशी इथे अशी बेंड होते आणि त्यानंतर परत अशी बाहेर पडते. तर ही जी हा जो ॲक्च्युअल पाथ आहे हा जो आयडियल पाथ आहे, हे दोन्ही पाथ किंवा हे दोन्ही रेज एकमेकांना पॅरलल आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो की आयडियल पोझिशनपेक्षा ही आयडियल पोझिशन होती रेची, इमर्जंट रेची ही आयडियल पोझिशन होती, ॲक्च्युअल पोझिशन आहे. सो आयडियल पोझिशनपेक्षा ॲक्च्युअल पोझिशन दोन्ही लाईन पॅरलल आहे, बट थोडीशी शिफ्ट झालेली आहे. तर हे जे शिफ्टिंग असतं किंवा हे जे डिस्प्लेसमेंट असतं, अशी जायला पाहिजे होती, इकडे शिफ्ट झाली. हे जे डिस्प्लेसमेंट असतं याला आपण बोलतो लॅटरल डिस्प्लेसमेंट. याला आपण काय बोलतो, लॅटरल डिस्प्लेसमेंट. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ही टर्म दिलेली नाही तरी सुद्धा लक्षात राहू द्या, याला काय बोलतात, लॅटरल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो इमर्जंट रे आयडियल पाथपासून थोडासा शिफ्ट झालेला असतो. तर हे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपल्या आजूबाजूला कुठे दिसतात त्याचं एक्झाम्पल आपण सुरुवातीलाच डिस्कस केलेलं चॅप्टरच्या सुरुवातीला. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे की ज्यावेळेस तुम्ही एक काचेचा पाण्याचा ग्लास घेता, ठीक आहे, आणि त्यामध्ये जर सपोज तुम्ही एखादा स्ट्रॉ किंवा पेन्सिल ठेवता, पाणी भरलेलं आहे असं, यामध्ये तुम्ही एखादा स्ट्रॉ किंवा पेन्सिल अशी ठेवणार, तर होणार काय, ही जी पेन्सिल जर पेन्सिल किंवा स्ट्रॉ जर तुम्ही बघितला, इथे आहे एअर आणि इथे आहे वॉटर, राईट. सो हा जो सरफेस आहे की जो सरफेस एअर आणि वॉटरला सेपरेट करतो, इथपर्यंत तुम्हाला स्ट्रॉ असा सरळ दिसेल, बट त्याच्या खाली हा जो स्ट्रॉ आहे तो तुम्हाला थोडासा बेंड झालेला दिसेल किंवा ब्रोकन दिसेल किंवा शिफ्टेड दिसेल असा. हे असं का होतं, हे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. का रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे, ज्यावेळेस आपण हा स्ट्रॉ बघतोय आपल्याला एखादा ऑब्जेक्ट कसा दिसतो, ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर रिफ्लेक्ट ऑफ होणारे रेज आपल्या आईजमध्ये जातात, त्यावेळेस आपण तो ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करतो किंवा तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. इथे जर तुम्ही बघितला एवढा पोर्शन आहे, सरळ एअरमधून आपल्या डोळ्यांमध्ये जाणार रेज जाणार, आपल्याला तो सरळ दिसणार. बट आता जर मी हा पोर्शन कन्सिडर करते स्ट्रॉचा, तर इथून येणारे जे रेज आहे हे रेज वॉटर आणि एअर असे दोन मीडियम क्रॉस करतील. चेंज ऑफ मीडियम आहे म्हणजेच काय, रेज जे आहे ते होणार रिफ्रॅक्ट, बेंड होणार नाही. त्यामुळे आपल्याला असा भास होतो की हा जो पोर्शन आहे हा ब्रोकन आहे किंवा शिफ्टेड आहे. ॲक्च्युअलमध्ये स्ट्रॉ असा सरळच आहे, बट आपल्याला तसं फील होते, आपल्याला तसं दिसते. हे आपल्याला असं का दिसतं, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या व्यतिरिक्त सुद्धा आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे काही एक्झाम्पल्स बघितलेले. अनदर एक्झाम्पल होतं ज्याला आपण बोलतो मिराज. मिराज याला आपण बोलतो मृगजळ. डेझर्ट एरियामध्ये किंवा वाळवंटाच्या एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप हाय असतं त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्हाला असं वाटतं की तिथे पुढे पाणी आहे किंवा पाण्याचा साठा आहे. जसं जसं आपण अप्रोच करू किंवा जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं ते गायब होत राहतं. म्हणजे काय, आपल्याला तो झालेला भास असतो, इल्युजन असतं. हे कशामुळे होतं, हे सुद्धा होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. अजून थर्ड आपण डिस्कस केलेला ट्विंकलिंग ऑफ स्टार. चांदण्या का लुकलुकता, किंवा चांदण्या सपोज एखाद्या स्टारची पोझिशन ही असेल,
रिअल पोझिशन ही असेल तर ॲक्च्युली आपल्याला इथे दिसतो. हे असं का होतं? हे सुद्धा रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतं. या सगळ्यांवरचे डिटेल व्हिडिओ चॅप्टरमध्ये दिलेला, एकदा ते व्हिडिओ नक्की चेक करा. हे सुद्धा कशामुळे होते? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. याला लागून आपण अजून एक टॉपिक डिस्कस केलेला की प्लॅनेट का ट्विंकल करत नाही. प्लॅनेट जर स्टार ट्विंकल करतात तर प्लॅनेट का ट्विंकल करत नाही ते सुद्धा आपण बघितलं. त्यामध्ये मेजर रिझन काय होतं किंवा मेजर डिफरन्स काय होतं स्टार आणि प्लॅनेटमध्ये? स्टार आपल्यापासून खूप जास्त अंतरावरती आहे, प्लॅनेट आपल्यापासून कम्पॅरेटिव्हली कमी डिस्टन्सवरती आहे. त्यामुळे स्टारला आपण पॉईंट सोर्स म्हणून कन्सिडर करतो. प्लॅनेट जे आहे प्लॅनेटला आपण असे कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्स म्हणून कन्सिडर करतो. आता इथे होत काय, हे जे पॉईंट सोर्स आहे किंवा हे जे स्टार आहे, ज्यावेळेस लाईट रेस तिथून पास होत आहे, मीडियममधून पास होत आहे, तर लाईट रेस एअरच्या डिफरंट डेन्सिटीमधनं पास होतं किंवा मीडियम जसं ते कंटिन्युअसली चेंज होत असतं, एअरचे मोशन ऑफ एअर चेंज होत असते किंवा टेम्परेचर डेन्सिटी चेंज होत असतं, त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होत असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. या ॲटमॉस्फेरिक कंडिशन आणि रिफ्रॅक्शनमुळे काय होतं, आपल्याला असं फील होतं की स्टार जे आहे ते ट्विंकल करतात. ॲक्च्युअलमध्ये स्टार ट्विंकल करत नाही, आपल्याला तसं दिसतं. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये स्टार ट्विंकल करत नाही, आपल्याला तसं दिसतं. यामध्ये काय होतं की असे नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस आहेत, त्यामुळे एका पॉईंट सोर्सचा ब्राईटनेस किंवा पोझिशन जरी चेंज झाली तरी याचा कलेक्टिव्ह इफेक्ट म्हणून हे जे ब्राईटनेस किंवा पोझिशन जे आहे ते आपल्याला स्थिर दिसते किंवा अनचेंज दिसते, म्हणून प्लॅनेट ट्विंकल करत नाही. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल होतं की सूर्य जो असतो सूर्य ज्यावेळेस सनसेट होतो किंवा सनराईज होतो त्यावेळेस सनराईज होण्याच्या आधीच आपल्याला सूर्य दिसतो किंवा सनसेट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला सूर्य दिसतो. म्हणजे असं का होतं, त्याच्यासाठी सुद्धा रिझन आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कारण त्याचं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं. सपोज अर्थ आहे, इथे होरायझन आहे, सपोज इथे सन आहे, तर काय होणार आहे, सनरेज जे आहे ते अशा डिफरंट लेअरमधून पास होणार आहे आणि आपल्याला असं फील होणार की हे रेज आले आहे इथून. त्यामुळे ही ॲक्च्युअल पोझिशन आहे, ही आहे ॲपरंट पोझिशन. त्यामुळे आपल्याला सन राईज होण्याच्या आधी सुद्धा सन दिसतो आणि सनसेट झाल्यानंतर सुद्धा सन आपल्याला दिसतो. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. त्यानंतर आपण बघितलेलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही टर्म. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ओके. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कोणत्या लेटरने दाखवतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण दाखवतो एन किंवा म्यू या लेटरने, एन किंवा म्यू. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे लाईटचं बेंडिंग किती प्रमाणामध्ये होते ते मेजर करण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या टर्मचा यूज केला जातो. मेजर ऑफ बेंडिंग ऑफ लाईटचं बेंडिंग किती होतं ते मेजर करण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या टर्मचा यूज केला जातो. नेहमी लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतो? रेशो असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, त्याला काही डायमेन्शन नसतं. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. अजून आपण काय डिस्कस केलेलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बऱ्याचशा फॅक्टरवरती डिपेंड करतो. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, प्रेशर, त्यानंतर वेवलेंथ, लाईटची वेवलेंथ काय आहे, या बऱ्याचशा फॅक्टरवरती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड करतो. ठीक आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲक्च्युली एखाद्या मीडियमची ऑप्टिकल डेन्सिटी मेजर करतो. ऑप्टिकल डेन्सिटी मेजर करतो म्हणजे जेवढा जास्त डेन्स असणार आहे मीडियम तेवढा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असणार आहे. डेन्सिटी जितकी जास्त तेवढा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे. आपण काय म्हणतो की ऑप्टिकल डेन्सिटी जितकी जास्त तेवढा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे. डेन्सिटी जास्त म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असणार आहे. एखाद्या मीडियमची डेन्सिटी जास्त आहे म्हणजेच काय, लाईट रे तिथून कमी स्पीडने ट्रॅव्हल करेल. हे असं का? कारण त्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल आपल्याशी रिलेटेड. मोकळा जर रस्ता असेल त्याच्यावर आपण फास्ट स्पीडने चालू शकतो. हेच जर पुढे जाऊन काही चिखल वगैरे आला किंवा नदी आली, पाणी आलं, तर ऑब्व्हियसली आपला स्पीड जो आहे स्पीड इथे कमी होणार आहे. का स्पीड कमी होणार? कारण इथे रेझिस्टन्स जास्त आहे. तर हेच आपण रेअर आणि डेन्सर मीडियम सोबत कम्पेअर करू शकतो. रेअरर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम आहे कंपॅरिझनमध्ये. सो इथून चालणं इझी जाणार आहे मला, बट इथे काय होणार आहे, इथे मला पाणी रेझिस्ट करतंय, मॉलिक्युल्स रेझिस्ट करताय लाईट रेला, त्यामुळे ऑब्व्हियसली इथे स्पीड काय होणार आहे, स्पीड कमी होणार आहे. त्यामुळे डेन्सिटी जेवढी जास्त असेल तेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आणि आपण बोलू शकतो तेवढा लाईट रेचा स्पीड काय असणार आहे, कमी असणार आहे. डेन्सर मीडियम क्रॉस करणं अवघड जाणार आहे, रेझिस्टन्स जास्त असणार आहे, त्यामुळे इथे स्पीड कमी असणार आहे. त्यावरून आपण एक रिलेशन म्हटलेलं की, आणि दुसरी केस सेम की डेन्सिटी कमी असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असणार आणि स्पीड जास्त असणार आहे. त्यामुळे त्यावरून आपण एक रिलेशन घेतलेला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ऑफ लाईट किंवा स्पीड ऑफ लाईट. हे एक इम्पॉर्टंट रिलेशन होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ लाईट. त्यावरून आपण असं लिहित होतो, एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. त्यामुळे जर मी दोन मीडियम कन्सिडर केले, एका मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे N1, सेकंडचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे N2. फर्स्ट मीडियममध्ये लाईट रेची वेलॉसिटी किंवा स्पीड आहे V1, सेकंड मीडियममध्ये लाईट रेची वेलॉसिटी आहे V2. तर त्या केसमध्ये आपण असं लिहू शकतो N2/N1. जर मी रेशो घेतला
इनवर्स आहे, त्यामुळे इथे जर 2 आला तर वेलॉसिटी येणार इथे v2 आणि इथे येणार v1. n2/n1 इज इक्वल टू v1/v2. इनवर्स रिलेशन आपल्याला मॅथ्समध्ये आपण शिकलेलो आहोत. सो हे आहे एक इम्पॉर्टंट रिलेशन. त्यामुळे जर दोन मीडियम असतील, दोन मीडियम दिलेले असतील, दोन मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले असेल, एकाची वेलॉसिटी माहिती असेल तर दुसरी वेलॉसिटी आपण फाइंड करू शकतो, किंवा दोन वेलॉसिटीज दिलेल्या एका मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करायचं असेल तर ह्या रिलेशनचा यूज करून आपण ती डिझायर्ड क्वांटिटी किंवा रिक्वायर्ड क्वांटिटी फाइंड करू शकतो. सो एक इम्पॉर्टंट रिलेशन आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं बघितलेलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, आता त्यानंतर आपण अजून एक टर्म बघितली, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, आपण हा जो रेशो बघितला किंवा दोन मीडियम कन्सिडर करतोय, या दोन मीडियममधला एक मीडियम जो व्हॅक्यूम झाला, एक मीडियम काय झाला, व्हॅक्यूम. ठीक आहे, तर त्या केसमध्ये जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो त्याला आपण बोलतो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्या केसमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण काय बोलतो, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो वेन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम इज मेजर्ड विथ रेफरन्स टू व्हॅक्यूम देन इट इज कॉल्ड एज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यामुळे ज्यावेळेस आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सिडर करतो, म्हणजे एक मीडियम आपण व्हॅक्यूम कन्सिडर करतोय, त्यावेळेस हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण असा मॉडिफाय करतो, n इज इक्वल टू c/v. काय कसा मॉडिफाय करतो, n इज इक्वल टू c/v. n म्हणजे काय, जो सेकंड मीडियम आहे अदर दॅन व्हॅक्यूम. एक मीडियम तो व्हॅक्यूम फिक्स आहे, दुसरं जे काही मीडियम असेल, ग्लास असेल, वॉटर असेल, जे काही मीडियम असेल त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो n. n म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अदर मीडियम. ओके, त्यानंतर v म्हणजे काय असते, वेलॉसिटी ऑफ लाईट और स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. आणि c म्हणजे काय असते, c इज अगेन वेलॉसिटी ऑफ लाईट, बट ही वेलॉसिटी ऑफ लाईट आपण कशामध्ये कन्सिडर करतो, व्हॅक्यूममध्ये. कारण एक मीडियम आपण व्हॅक्यूम कन्सिडर करतोय, एक मीडियम आपण व्हॅक्यूम कन्सिडर करतो, त्यामुळे ही असणार आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, ज्याची व्हॅल्यू स्टँडर्ड असते. स्टँडर्ड आपण कन्सिडर करतो 3 × 10⁻⁸ मीटर/सेकंड. दिस इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. हा फॉर्म्युला कसा आलेला आहे बघा, n2/n1 इज इक्वल टू v1/v2. सो n2 म्हणजे काय, सेकंड मीडियम, त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मी n कन्सिडर केला, n1 म्हणजे काय, व्हॅक्यूम. व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण 1 कन्सिडर करतो. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम इज 1. त्यानंतर v1 जर मी 1 लेटर व्हॅक्यूमला रिलेट करते तर v1 म्हणजे काय असणार, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, ज्याची व्हॅल्यू असते 3 × 10⁻⁸ मीटर/सेकंड, जे आपण c ने डिनोट करतो. आणि v2 आहे, v2ला मी v ने रिप्लेस करते, की जो सेकंड मीडियम आहे त्यामध्ये वेलॉसिटी काय आहे. तर ह्या व्हॅल्यू जर मी इथे पुट केला तर मला काय मिळणार आहे, n/1 इज इक्वल टू c/v. म्हणजेच काय, n इज इक्वल टू c/v. जेव्हा केव्हा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा क्वेश्चन दिलेला असतो त्यावेळेस आपला हा फॉर्म्युला यूज करायचा, n इज इक्वल टू c/v. यामध्ये c म्हणजे काय असते, स्टँडर्ड व्हॅल्यू असते, वेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, दॅट इज c, 3 × 10⁻⁸ मीटर/सेकंड. आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला टेबल दिलेला आहे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. वेगवेगळ्या मीडियमसाठी किंवा वेगवेगळ्या मटेरियलसाठी किंवा वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या काय काय व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. त्या व्हॅल्यूज फक्त रेफरन्ससाठी आहे, तुम्हाला त्या व्हॅल्यूज पाठ करण्याची गरज नाही आहे. जर एक्झाममध्ये त्यावर आधारित काही क्वेश्चन दिले त्या व्हॅल्यू तुम्हाला मेन्शन केलेले असेल तर यामध्ये लक्षात ठेवायचं की एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, काही स्टँडर्ड 2-3 व्हॅल्यू फक्त लक्षात राहू द्या. एअरसाठी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.0003. व्हॅक्यूमसाठी आपण 1 कन्सिडर करतो, बऱ्याच ठिकाणी एअर आणि व्हॅक्यूम दोघांसाठी 1 कन्सिडर केला जातो. त्यानंतर वॉटरसाठी 1.33, आईससाठी 1.31, त्यानंतर डायमंडसाठी 2.42. डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या व्हॅल्यू ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या दिलेल्या आहे. बट ह्या व्हॅल्यू फिक्स असतात का, असं नाही. ह्या ज्या व्हॅल्यूज मेन्शन केल्या आहे ना, या एका पर्टिक्युलर टेम्परेचर, प्रेशर आणि वेव्हलेंथसाठी मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्याला आपण बोलतो STP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. त्यासाठी ह्या व्हॅल्यूज मेन्शन केलेल्या आहे की ज्याच्यामध्ये टेम्परेचर आपण कन्सिडर करतो 0 डिग्री सेल्सिअस, प्रेशर आपण कन्सिडर करतो 1 ॲटमॉस्फिअर. हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, जस्ट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगते की ह्या व्हॅल्यूज ज्या ह्या व्हॅल्यूज फिक्स नसतात. ह्या व्हॅल्यू टेम्परेचर, प्रेशर, वेव्हलेंथवरती डिपेंड करतात. या ज्या व्हॅल्यूज इथे मेन्शन केलेल्या व्हॅल्यू ह्या कंडिशनसाठी दिलेल्या आहे. आणि त्यानंतर वेव्हलेंथ असते 584 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजेच काय, युनिट असं असतं 10⁻⁹ मीटर. ठीक आहे, तर ह्या कंडिशनसाठी या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. अजून एक गोष्ट, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरून आपल्याला काय समजतं, म्हणजे जसं मी बोलते की वॉटरचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे किंवा डायमंडचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2.42 आहे. याचा अर्थ काय, डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 2.42. ठीक आहे, म्हणजेच काय, c/v इज इक्वल टू 2.42. फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग c/v इज इक्वल टू 2.42. सो डायमंडमधून लाईटची जी वेलॉसिटी असणार आहे ती आहे v.
सो V इज इक्वल टू C अपॉन 2.42. V इज इक्वल टू C अपॉन 2.42. C म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम 3 × 10⁸ अपॉन 2.42. किंवा हे सुद्धा मेन्शन करण्याची गरज नाही, सिम्पली V इज इक्वल टू C अपॉन 42. यावरून आपण काय म्हणू शकतो की वेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंडमध्ये स्पीड ऑफ लाईट किंवा वेलॉसिटी ऑफ लाईट काय असणार आहे, 2.42 टाइम्स स्लोअर और 2.42 टाइम्स लेसर दॅन वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये ज्या स्पीडनी लाईट जाते त्याच्यापेक्षा 2.42 टाइम्स कमी स्पीडनी किंवा स्लो स्पीडनी या मटेरियलमधनं म्हणजे डायमंडमधनं लाईट पास होणार आहे. हा असं त्याचं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अर्थ. किंवा जर मी बोली 1.33 वॉटरचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, म्हणजे काय, व्हॅक्यूममधनं ज्या स्पीडनी लाईट जाते त्या स्पीडपेक्षा 1.33 टाइम्स कमी स्पीडनी किंवा स्लोअर स्पीडनी लाईट जी आहे ती वॉटरमधून पास होणार आहे. बरोबर आहे, कारण व्हॅक्यूममध्ये आपण 1 कन्सिडर करतो, 1पेक्षा याची ही डेन्सिटी हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, म्हणजेच काय, हा मटेरियल जास्त डेन्स आहे म्हणजे काय, ऑब्वियस आहे की स्पीड जो आहे तो स्पीड कमी होणार आहे. ठीक आहे, हा असतो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अर्थ. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघितला डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन म्हणजे काय, सेपरेशन. व्हाईट लाईट जी असते, आपण बोलतो की सनलाईट व्हाईट लाईटची बनलेली आहे, बट ही जी व्हाईट लाईट असते ही ॲक्च्युली बनलेली असते वेगवेगळ्या कलर्सची. जे कलर्स आपल्याला रेनबोमध्ये दिसतात किंवा इंद्रधनुष्यात दिसतात त्या कलरची सनलाईट बनलेली असते. सो व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ दिस कलर्स. या कलरची बनलेली असते फ्रॉम विजिबल स्पेक्ट्रम, जे आपल्या डोळ्यांना दिसू शकतात त्या स्पेक्ट्रममधल्या, फ्रॉम विजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट. ठीक आहे, तर डिस्पर्शन ऑफ लाईट समजण्यासाठी आपण एक प्रिझम यूज केलेला, ग्लास प्रिझम यूज केलेला. ग्लास प्रिझममध्ये काय होतं बघा, दिस इज मेड अप ऑफ ग्लास विच इज डेन्सर मीडियम. इथे आहे एअर आणि इथे आहे एअर. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इंटू इट्स कॉम्पोनंट कलर और कॉन्स्टिट्युएंट कलर्स इज कॉल्ड एज डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजे व्हाईट लाईट आहे अशी, ही व्हाईट लाईट सेपरेट होणार ती ज्याची बनलेली आहे त्या कंपोनंटमध्ये, तर याला आपण बोलतो डिस्पर्शन ऑफ लाईट सोप्या शब्दामध्ये. याचे आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघतो. CD किंवा DVD असते, जी डिस्क असते ती जर तुम्ही अशी फिरवली तर तिथे तुम्हाला असे वेगवेगळे कलर्स दिसतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यावरती गाड्यांचं ऑइल पडलेलं असतं, त्या ऑइल जर तुम्ही ते ऑइलचे ड्रॉप जर बघितले तिथे तुम्हाला वेगवेगळे कलर्स दिसतात. हे काय असतं, हे असं डिस्पर्शन ऑफ लाईट. किंवा अजून एक्झाम्पल, जर तुम्ही प्लास्टिकची स्केल घेतली ती अशी मूव्ह केली त्या स्केलमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर्स दिसतात. हे काय, हे आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. हे सगळं काय आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट. मग डिस्पर्शन ऑफ लाईट कसं होतं किंवा का होतं ते सुद्धा आपण समजून घेतलं. हे जे सगळे कलर्स आहे ना, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, हे सगळे जे कलर्स असतात हे कलर एअर आणि व्हॅक्यूममध्ये सेम स्पीडनी ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, बट ज्यावेळेस मीडियम चेंज होतं किंवा मीडियम एअर आणि व्हॅक्यूम व्यतिरिक्त दुसरं मीडियम असतं त्या केसमध्ये हा जो प्रत्येक कलर आहे ना याचा स्पीड वेगवेगळा असणार आहे. प्रत्येक कलरचा स्पीड वेगवेगळा असणार आहे. हे असं का होतं, कारण प्रत्येक जो कलर आहे त्याची वेवलेंथ सुद्धा वेगवेगळी असते. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल जर मी रेड कन्सिडर केला, सो रेडची वेवलेंथ आपण कन्सिडर करतो 700 to 800 नॅनोमीटर आणि व्हायलेटची वेवलेंथ आपण कन्सिडर करतो 400 नॅनोमीटर. या बाकी कलरची वेवलेंथ या रेंजमध्ये असणार, म्हणजे 400 to 800च्या मध्ये कुठेतरी असणार आहे. सो ही असते वेवलेंथ. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगळी असते आणि त्यामुळेच प्रत्येक कलर म्हणजे रेड कलर मला रेडच का दिसतो किंवा व्हायलेट आणि रेड या दोन कलरमध्ये मला फरक कसा समजतो, हा फरक मला समजतो बिकॉज ऑफ दिस वेवलेंथ. प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगवेगळी असते. वेवलेंथ काय हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. वेवलेंथ म्हणजे लाईट आपण असं बोलतो वेवच्या फॉर्ममध्ये असते, तर एका वेवची जी लेंथ असते त्याला आपण बोलतो वेवलेंथ. तर प्रत्येक कलरची जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ वेगवेगळी असते. त्यामुळे होणार काय आहे, ज्यावेळेस अदर दॅन एअर और व्हॅक्यूम हे सगळे कलर एंटर करते दुसऱ्या एखाद्या मीडियममध्ये, त्या केसमध्ये त्या मीडियममध्ये हे जे सगळे कलर आहे हे आपापल्या स्पीडनी जाणार आहे. प्रत्येक कलर आपापल्या स्पीडनी जाणार आहे. म्हणजेच याला मी अजून असं बोलू शकते की सपोज आता ही व्हाईट लाईट अशी आहे, इथून अशी येते, एअर आहे, आपल्याला जस्ट व्हाईट लाईटच इथे दिसत आहे कारण ती एअरमध्येच ट्रॅव्हल करते. आता काय होणार, एअर टू ग्लास जाते, मीडियम चेंज होते, एअर टू ग्लास मीडियम चेंज होते. मग आता इथे काय होणार, इथे ना मीडियम चेंज होते म्हणजे काय होणार, इथे लाईट बेंड होणार, इथे होणार आहे रिफ्रॅक्शन, लाईट बेंड होणार. बट आता इथे मीडियम चेंज झालेलं आहे. व्हाईट लाईटमध्ये असणार हे जे कलर्स आहे हे प्रत्येक कलर आता आपल्या स्पीडने ट्रॅव्हल करेल. ठीक आहे, प्रत्येक कलर आपला सेपरेट स्पीडने ट्रॅव्हल करेल. किंवा याला आपण असं बोलू शकतो, हा जो ग्लास आहे, ग्लास या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रत्येक कलरसाठी वेगवेगळा आहे. काय बोलली मी, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रत्येक कलरसाठी वेगवेगळा असणार आहे. कारण आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेव्हा बघितला त्यावेळेस आपण बोललो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेवलेंथच्या अकॉर्डिंग चेंज होत असते. त्यामुळे वेवलेंथ जर वेगवेगळी आहे तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रत्येक याच्यासाठी प्रत्येक कलरसाठी वेगवेगळा असणार आहे.
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे म्हणजे प्रत्येक कलरसाठी रिफ्रॅक्शन वेगळं होणार आहे, म्हणजे प्रत्येक कलरचं बेंडिंगसुद्धा वेगळं होणार आहे. इथे परत लिहिते मी. सो ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज डिफरंट फॉर इच कलर, आणि प्रत्येक कलरची वेवलेंथ असते डिफरंट. वेवलेंथ आपण लॅम्बडा या लेटरने दाखवतो. प्रत्येक कलरची वेवलेंथ असते डिफरंट, त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कलरचं बेंडिंगसुद्धा डिफरंट होणार आहे. बेंडिंग डिफरंट होणार आहे. प्रत्येक कलरचा स्पीडसुद्धा डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल रेड कलर फास्टेस्ट ट्रॅव्हल करतो आणि रेड कलरसाठी बेंडिंगसुद्धा लो असतं, आणि व्हायलेट कलर जो आहे हा स्लोएस्ट ट्रॅव्हल करतो आणि व्हायलेट कलरसाठी बेंडिंगसुद्धा जास्त असणार आहे. आपण फक्त जे एंडचे कलर आहेत ते बोलते, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या कलरची कलरसाठी स्पीड म्हणा किंवा बेंडिंग म्हणा ही या दोघांच्या मध्ये असणार आहे. काय होतं की रेड जो आहे तो फास्टेस्ट मूव्ह करतो आणि कमी बेंड होतं, आणि व्हायलेट जो आहे तो स्लोएस्ट मूव्ह करतो आणि जास्त बेंड होते. त्यामुळे रेड कलर असा जाणार, त्याच्या पुढचा कलर असा, त्याच्या पुढचा असा, आणि सगळ्यात जास्त बेंड होतं व्हायलेट कलरचा. हा असेल रेड आणि हा असणार आहे व्हायलेट. इथपर्यंत आले. अगेन आता बाहेर जाणार आहे ते ग्लास टू एअर जाणार आहे, चेंज ऑफ मीडियम आहे, अगेन रिफ्रॅक्शन होणार, आणि त्यामुळे हे जे सगळे कलर्स आहे हे कलर्स आपल्याला असे दिसतात. आणि हा जो स्पेक्ट्रम असतो किंवा काय होतं व्हाईट लाईट तिच्या कॉन्स्टिट्युएंट कलरमध्ये सेपरेट होते, किंवा इथे आपल्याला लाईटचं स्पेक्ट्रम दिसतं. या प्रोसेसला आपण बोलतो डिस्पर्शन ऑफ लाईट. याला आपण बोलतो डिस्पर्शन ऑफ लाईट. समजलं. आता डिस्पर्शन ऑफ लाईटचा यूज आपण केलेला पुढे रेनबो फॉर्मेशन समजून घेण्यासाठी. सो दिस इज डिस्पर्शन ऑफ लाईट. याला आपण बोलतो डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट नंतर आपण पुढे बघितलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, पार्शल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता यामध्ये आपला एक टॉपिक डिस्कस करायचं राहिला. आपण स्नेल्स लॉचा सुद्धा अभ्यास केलेला. स्नेल्स लॉ म्हणजे काय, किंवा स्नेल्स लॉची स्टेटमेंट काय होती रिफ्रॅक्शनमध्ये बघा. ही आहे नॉर्मल, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, त्यानंतर हा अँगल आय, हा आहे अँगल आर. ओके. तर अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ आपण म्हणायचो साइन आय अपॉन साइन आर हा जो रेशो असतो, जसं आपण आय चेंज करणार तशी आरची व्हॅल्यू चेंज होणार आहे, बट साइन आय अपॉन साइन आर हा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो. हा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो, जो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सने दाखवतो. दॅट इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. किंवा आपण जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करतो याला ह्या स्टेटमेंटला आपण अजून मॉडिफाय कसं करतो. सपोज हा आहे अँगल θ1 आणि हा आहे अँगल θ2. दोन वेगवेगळे मीडियम आहे. या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे n1, या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे n2. ओके. तर अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ आपण लिहितो n1 साइन θ1 इज इक्वल टू n2 साइन θ2. n1 साइन θ1 इज इक्वल टू n2 साइन θ2. हा सुद्धा स्नेल्स लॉचे एक स्टेटमेंट आहे असं आपण बोलू शकतो. हा स्नेल्स लॉ आहे आणि या स्टेटमेंटचा आपण यूज करून आपण काही न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह केलेले. ओके. स्नेल्स लॉ सुद्धा आपला मिस झाला आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा आपले मिस झाले. लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये सेकंड लॉ स्नेल्स लॉज होता की रेशो ऑफ साइन ऑफ इन्सिडन्स अँगल अँड साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. हा होता स्नेल्स लॉ. ही होती सेकंड स्टेटमेंट लॉज ऑफ रिफ्रॅक्शनची. आणि फर्स्ट स्टेटमेंट काय होती. फर्स्ट स्टेटमेंट सुद्धा अगदी सिंपल होती की नॉर्मलच्या ऑपोजिट साईडला नॉर्मलच्या ऑपोजिट साईडला इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे लाय करतात. सो इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे lie on opposite side of normal, and हे सगळे जे असतात इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे किंवा नॉर्मल हे सगळे एका प्लेनमध्ये लाय करतात. अँड नॉर्मल टू द सरफेस, इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे दे ऑल लाय इन द सेम प्लेन. ते एका सेम प्लेनमध्ये लाय करतात. तर हा होता फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. एका प्लेनमध्ये लाय करता आणि इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या ऑपोजिट साईडला असतात. दिस इज फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आणि सेकंड काय असतो स्नेल्स लॉ. हे आपलं मिस झालेलं. सो याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला. आता डिस्पर्शन नंतर आपल्याला बघायचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इथे आर जो आहे आर काय आहे रिफ्लेक्शन नॉट रिफ्रॅक्शन. ठीक आहे. रिफ्लेक्शन म्हटलं की समजलं पाहिजे की सेम मीडियममध्ये रे परत येणार आहे. दॅट इज रिफ्लेक्शन. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. त्यासाठी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. इम्पॉर्टंट किंवा नेसेसरी कंडिशन काय की लाईट रे जे आहे तिने डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल केलं पाहिजे. डेन्सर टू रेअरर. ओके. आणि सेकंड आय शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल θc.
ओके. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन समजण्यासाठी आपण दोन मीडियम कन्सिडर केलेले आहे. एक होता ग्लास और वॉटर आणि इथे आहे एअर. त्यासाठी आपण काय केलं, आपल्याला पाहिजे डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये वेव्ह गेली पाहिजे. म्हणजे डेन्सर मीडियम आहे ग्लास आणि रेअरर मीडियम आहे एअर. म्हणून आपण काय केलं, इथे एक सोर्स कन्सिडर केला मोनोक्रोमॅटिक लाईटचा, म्हणजे एका सिंगल कलरच्या लाईटचा सोर्स इथे कन्सिडर केला आणि इथून लाईट रेस जनरेट होऊन मीडियम क्रॉस करता म्हणजे डेन्सर टू रेअरर जातं असं आपण केस कन्सिडर केलेली. त्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या आधी आपण पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलेलं. पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. सो पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय, सपोज एक लाईट अशी आली, ठीक आहे, अशी येणार. आता काय होते, ह्या लाईट इथे आली, ह्या सरफेसवरती आली, सेपरेट हा जो सरफेस सेपरेट करतो दोन मीडियमला तिथे आली. ह्या लाईट रेमधली काही लाईट रे जी आहे ना, काही अमाऊंटमध्ये ती अशी रिफ्लेक्ट होणार. ठीक आहे, अशी जर नॉर्मल असेल, इथे सुद्धा परत लॉस फॉलो होता. अँगल आय इज इक्वल टू आर, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, जे आपण क्लास 9मध्ये बघितलेलं आहे. काही अमाऊंटमध्ये लाईट जी आहे ती अशी रिफ्लेक्ट होते आणि त्यानंतर काही अमाऊंटमध्ये लाईट होते रिफ्रॅक्ट होते, कारण मीडियम चेंज होते. सो लाईट सपोज अशी जाते, हे आपण कन्सिडर केलेलं. तर यामध्ये आता इथे होत काय की लाईटचं रिफ्लेक्शन पार्शली होते. म्हणजे लाईट रे अशी आली, त्यानंतर इथे काही रिफ्लेक्ट झाली, काही रिफ्रॅक्ट झाली. पूर्ण लाईटचं रिफ्लेक्शन झालेलं नाही, पार्शल झालेलं आहे. म्हणून याला आपण काय बोलतो, पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. इंटरनल का, कारण सेम मीडियममध्ये येत आहे, ही ग्लास आहे, सेम मीडियममध्ये रे परत येते रिफ्लेक्ट होऊन. सो दिस इज केस ऑफ पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, पार्शल का बोलता, कारण काही जी लाईट रेचं काही अमाऊंट जी आहे ती रिफ्रॅक्ट सुद्धा झालेली, रिफ्लेक्शन 100% झालेलं नाही, म्हणून याला आपण बोलतो पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन. आता याचा जास्त काही यूज नव्हता, बट जस्ट पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन टर्म काय ते समजण्यासाठी आपल्याला ही केस दिलेली होती. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला आता समजून घ्यायचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की जसं जसं आपण अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज करणार तसं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता हा जो आय होता, आय मी थोडा वाढवला, म्हणजे मी अशी काही रे केली. ठीक आहे, इथे आहे ना, इथे काही अमाऊंटमध्ये रिफ्लेक्शन होणार, काही अमाऊंटमध्ये रिफ्रॅक्शन होणार, म्हणजे रे सपोज अशी झाली. ठीक आहे, अगेन मी अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, रे अशी होणार. अगेन अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, रे अशी होणार. ही रिफ्रॅक्टेड रे आहे, ही रिफ्लेक्टेड रे आहे. तर जसं जसं तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज करताय तसं तसं इथे जर तुम्ही बघितलं रिफ्रॅक्टेड रेचा जर आपण विचार केला, कसला रिफ्रॅक्टेड रेचा, म्हणजे या सरफेसवरती इथे जी वरती रेज दिसत आहे त्याचा आपण विचार करतोय. प्रत्येक केसमध्ये रे अशी होते, परत अशी झाली, परत अशी झाली. म्हणजे जसं अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज होते, रिफ्रॅक्टेड रे अशी होती, नंतर अशी झाली, नंतर अशी झाली, अशी झाली. सो रे जी अशी खाली खाली हळूहळू येते. तर एक अँगल ऑफ इन्सिडन्स असा असणार आहे, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय अशी असणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स असा असणार आहे की ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय होणार आहे, असा हा अँगल ऑफ इन्सिडन्स असणार आहे. सपोज काय त्या केसमध्ये ही जी रिफ्रॅक्टेड रे आहे ना, अशी हळूहळू जसं आपण अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज करतो तशी तशी रे अशी खाली खाली येते. एका पर्टिक्युलर आयला, ही जर मी नॉर्मल कन्सिडर केली, हा जर आय असेल, एका पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्सला जी रिफ्रॅक्टेड रे आहे ना त्याची हॉरिझॉन्टल होऊन जाते. रिफ्रॅक्टेड रे काय होते, हॉरिझॉन्टल होते. किंवा असं आपण बोलू शकतो हॉरिझॉन्टल होते म्हणजेच काय, हा अँगल कोणता आहे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे याच्यामध्ये असणारा अँगल आहे, तो अँगल होतो 90 डिग्री. तो अँगल काय होतं, 90 डिग्री. रिफ्रॅक्टेड रे कम्प्लिटली अशी हॉरिझॉन्टल होते. तर हा जो अँगल असतो, हा जो अँगल आय, ज्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री होतो, किंवा आपण असं बोलू शकतो रिफ्रॅक्टेड रे पूर्णपणे झोपून जाते किंवा पूर्णपणे सरफेसवर जाते, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो याला आपण बोलतो क्रिटिकल अँगल. याला आपण काय बोलतो, क्रिटिकल अँगल. क्रिटिकल केस आली नाही, त्यामुळे त्याला बोलतो क्रिटिकल अँगल, जो आपण दाखवतो थीटा आणि इथे खाली लिहितो सी या लेटरने. समजला क्रिटिकल अँगल म्हणजे काय. क्रिटिकल अँगल म्हणजे दॅट व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम. हे सुद्धा आपल्याला मेन्शन करावं लागेल. हा अँगल ऑफ इन्सिडन्स कुठे आहे, डेन्सर मीडियममध्ये. व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. दॅट अँगल इज कॉल्ड एज क्रिटिकल अँगल. ठीक आहे, समजलं क्रिटिकल अँगलची कॉन्सेप्ट. आपल्याला बघायचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा होतं, ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलच्या पलीकडे जातो. ठीक आहे, काय बोलली मी, अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलच्या पलीकडे जातो. म्हणजे काय होणार आहे, रे अशी आली हॉरिझॉन्टल. आता एक क्रिटिकल अँगलला काय मिळालं आपल्याला, ही जी रिफ्रॅक्टेड रे अशी पूर्णपणे हॉरिझॉन्टल झालेली आहे. अजून जर मी यापेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला, म्हणजे ही आयची ही व्हॅल्यू जर मी अजून वाढवली तर काय होणार आहे, हा रे अजून खाली येणार आहे. अजून खाली येणार म्हणजे काय, हा सरफेस आहे सेपरेटिंग सरफेस, आता रे अशी येते म्हणजेच काय, रे जी आहे ती त्याच मीडियममध्ये प्रेझेंट आहे. ग्लासमध्येच रेस परत येते. म्हणजे बघा इथपर्यंत झालं क्रिटिकल अँगल. त्यानंतर अजून जर मी
अशी रे कन्सिडर केली. आता इथे रे आलेली आहे. पुढच्या केसमध्ये काय होणार आहे, जर मी अँगल ऑफ इन्सिडन्स असा कन्सिडर केला की जो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त आहे, त्या केसमध्ये काय होणार आहे, आता रे अजून खाली येणार. अजून खाली येणार म्हणजे काय, ती अशी येते म्हणजे ही झाली इन्सिडेंट रे, ही झाली रिफ्रॅक्टेड रे असं पण बोलू शकतो. रे जी आहे रे त्याच मीडियममध्ये परत येते, रे त्याच मीडियममध्ये परत येते म्हणजेच काय, ही केस झाली. ही कसली केस झाली, दिस इज रिफ्लेक्शन. याला आपण काय बोलतो, रिफ्लेक्शन. म्हणजे इथे काय होत आहे, रिफ्लेक्शन होते, सेम मीडियममध्ये येते, याला आपण बोलतो इंटरनल रिफ्लेक्शन. त्यानंतर इथे जर तुम्ही ही केस बघितली तर या केसमध्ये तुम्हाला इथे वरती काहीच दिसत नाही, इथे रे काही दिसत नाही आहे. सो म्हणजे काय, जी रे आली ती पूर्णपणे परत झालेली आहे, किंवा जी रे इन्सिडेंट रे जी आहे ती पूर्णपणे रिफ्लेक्ट झालेली आहे, म्हणून याला आपण बोलतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याला आपण काय बोलतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. समजलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय, म्हणजे असा एक अँगल ऑफ इन्सिडन्स असतो आय, एक आयची अशी व्हॅल्यू की ज्या केसमध्ये ही जी रिफ्रॅक्टेड रे आधी अशी होती, आता ती पूर्णपणे अशी झाली. ही केस कसली झाली, ही केस झाली रिफ्लेक्शनची. दिस इज कॉल्ड एज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी दोन कंडिशन आहे, डेन्सर टू रेरर मीडियममध्ये लाईट रेने ट्रॅव्हल केलं पाहिजे, आणि सेकंड अँगल ऑफ इन्सिडन्स शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू सुद्धा आपण फाइंड करू शकतो युझिंग स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतो, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. याला आपण असं बोलू शकतो सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. यामध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री आहे. आय म्हणजेच काय, क्रिटिकल अँगल. सो साइन थीटा सी अपॉन साइन 90ची व्हॅल्यू असते 1, दॅट इज इक्वल टू. तर याचा यूज करून आपण क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची अजून एक टर्म आपलं किंवा अजून एक डिस्कस करायचं राहिलं, आपण असं लिहितो ना N2 अपॉन N1. 2-3 पॉईंट आपले मिस झाले. N2 अपॉन N1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा रेशोज आहे. याला मी असं सुद्धा लिहू शकते, N लिहिणार, इथे 2 लिहिणार, इथे 1 लिहिणार. याचा अर्थ काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. त्यामुळे जर असं तुम्हाला दिसलं N2 इथे 2 लिहिलेलं आहे, इथे 1 लिहिलेलं आहे, याचा अर्थ काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू म्हणजे डिनॉमिनेटर असणार आहे N1. आणि जर असं लिहिलेलं असेल तर याचा अर्थ काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. इथे जो राईट हँड साईडला जो नंबर असतो तो न्यूमरेटरला असतो आणि हा नंबर नेहमी डिनॉमिनेटरला असतं. हे सुद्धा लक्षात राहू द्या. ओके. हे होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड क्रिटिकल अँगल. त्यानंतर लास्ट टॉपिक आपण बघितलेला रेनबो फॉर्मेशन. रेनबो कसं फॉर्म होतं, तर रेनबो फॉर्म होतो 3 फेनॉमेनांमुळे जे आपण बघितले, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो रेनबो फॉर्म होण्यासाठी रिफ्रॅक्शन रोल प्ले करतो, त्यानंतर डिस्पर्शन आणि त्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, अगेन रिफ्रॅक्शन. अशा 4 प्रोसेस होतात आणि त्यानंतर रेनबो फॉर्म होतं. सो ॲक्च्युली आपण हे जे सगळं डिस्कस केलं याचा यूज करून आपल्याला रेनबो फॉर्मेशन शिकायचं होतं, म्हणून आपण या सगळ्या टर्म्स एकदा बघितलेल्या. सो रेनबो कसा फॉर्म होतो, रेनबो आपल्याला माहिती की ज्यावेळेस वॉटर ड्रॉपलेट प्रेझेंट असतं आणि सनलाईट प्रेझेंट असतो त्या केसमध्ये रेनबो फॉर्म होतं. सन वॉटर ड्रॉपलेटच्या मागच्या साईडला पाहिजे त्यावेळेस रेनबो फॉर्म होतो. बाकी अदर बेसिक रेनबोचे काही डिटेल्स होते ते सुद्धा आपण डिस्कस केलेले. सो सपोज जर मी एक वॉटर ड्रॉपलेट कन्सिडर केलं, एक स्पेरिकल वॉटर ड्रॉपलेट कन्सिडर केला. वॉटर ड्रॉपलेट आहे म्हणजे इथे असणार आहे वॉटर, इथे आहे एअर आणि इथे आहे एअर. ठीक आहे. सनरे आहे, व्हाईट लाईट अशी येते. रेनबो कसा फॉर्म होतो, इथे येणार चेंज ऑफ मीडियम आहे, इथे होणार फर्स्ट रिफ्रॅक्शन. काय होतं आहे, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, बेंडिंग ऑफ लाईट. इथे लाईट बेंड होणार, लाईटचा पाथ चेंज होणार. बट इथे जसं आपण डिस्पर्शनमध्ये डिस्कस केलेलं, सनलाईट किंवा व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट कलर्स 7 कलर्स फ्रॉम विजिबल स्पेक्ट्रम. हे सगळे कलर्स दे ऑल ट्रॅव्हल विथ सेम वेलॉसिटी, सेम स्पीड इन एअर ऑर व्हॅक्यूम. एअर व्हॅक्यूममध्ये सगळे एका स्पीडनी ट्रॅव्हल करतात, त्यामुळे आपल्याला फक्त एक व्हाईट लाईट दिसते. बट अदर मीडियममध्ये, फॉर एक्झाम्पल जसं ह्या केसमध्ये वॉटर आहे, त्या मीडियममध्ये काय होतं, प्रत्येक कलर वेगवेगळ्या स्पीडनी जातो. किंवा आपण असं बोलू शकतो वॉटर प्रत्येक कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज डिफरंट फॉर इच कलर. प्रत्येक कलरसाठी वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा असणार आहे, त्यामुळे प्रत्येक कलर वेगळ्या अमाऊंटने बेंड होणार आहे किंवा वेगळ्या स्पीडने जाणार आहे. जसं आपण बोललो की रेड जो आहे, रेड हा फास्टेस्ट मूव्ह होतो, व्हायलेट स्लोएस्ट मूव्ह होतो. रेडचं बेंडिंग कमी असतं, व्हायलेटचं बेंडिंग जास्त असतं. त्यामुळे प्रत्येक कलर आपला आपला पाथ चूज करेल आणि अशा 7 कलर्समध्ये लाईट रे स्प्लिट होते. सो ही जी प्रोसेस असते, स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इंटू इट्स कॉन्स्टिट्युएंट 7 कलर्स इज नथिंग बट डिस्पर्शन. इथे वॉटर ड्रॉपलेटमध्ये काय होतं आहे, डिस्पर्शन होतं आहे. 7 कलर तर मिळाले. ठीक आहे. आता पुढे काय होणार आहे, हे कलर आपल्याला दिसले पाहिजे. हे कलर दिसण्यासाठी पुढे पाहिजे असतं आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणं.
सो अँगल ऑफ इन्सिडन्स ज्यावेळेस क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल त्यावेळेस काय होणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होते म्हणजेच काय, हे जे सगळे कलर्स आहे हे कलर्स सगळे सेम मीडियममध्ये परत येत आहे. सेम मीडियम म्हणजे वॉटरमध्येच परत येत आहे त्यामुळे, आणि बाकीचे कलर्स त्याच्यामध्ये असणार आहे. सो हे काय झालं, दिस इज नथिंग बट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं, इथे आले कलर्स सगळे. त्यानंतर काय होणार आहे, इथून अगेन चेंज ऑफ मीडियम आहे, वॉटर टू एअर जाते. चेंज ऑफ मीडियम आहे म्हणजे इथे काय होणार, रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन होणार म्हणून काय होणार आहे, हे कलर्स असे बाहेर पडणार आणि इथे आपल्याला दिसतो रेनबो. अशा पद्धतीने रेनबो फॉर्म होत असतो. सो यावर आधारित आपण जे एक्सरसाइज आहे त्यामध्ये हा क्वेश्चनसुद्धा होता, एक्सप्लेन हाऊ रेनबो इज कंबाईंड इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. तर त्यासाठी तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. सो अगेन रिफ्रॅक्शन होतं. सो या 4 स्टेजेसमुळे रेनबो फॉर्म होतो. अशा पद्धतीने रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. इंटरेस्टिंग टॉपिक होत्या, बऱ्याचशा गोष्टी आपण यामध्ये डिस्कस केल्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमधून खरोखर तुम्हाला काही मदत होते तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.